आकाशवाणी मुंबई केंद्र. मंडळी, आता आपण ऐकूया मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित विज्ञान नाटिका क्युरियस क्युरी. लेखक पराग पुजारी. सहभागी कलाकार जयश्री जाधव, महेश चितळे, सुनीता रामटेके, रामदास जाधव, अवधूत मोहरे, अर्पिता राऊळ आणि विद्याधर मिरजकर. ऐकूया तर विज्ञान नाटिका क्युरियस क्युरी. हे आहे नोबेल पुरस्कार कमिटीचे कार्यालय. चेअरमन आणि काही सदस्य चर्चा करीत आहेत. समितीतले वरिष्ठ सदस्य मिस्टर कार्लसन वाट बघत आहेत. मिस्टर चेअरमन. येस. मिस मॅग्नस अजून आल्या का नाहीत? आपण नक्की आजच भेटणार होतो ना? हो, मग कधी येणार त्या? येतील. मिस्टर चेअरमन, लेट्स नॉट वेस्ट टाइम. आपण डिसिजन घेऊन टाकू आणि त्यांना कळवू. मिस मॅग्नसना येऊ देत. त्यांच्याशी चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांचं मत घेऊनच पुढील कार्य करू. कोण लागून गेल्यात मिस मॅग्नस? ही बाई समजते का स्वतःला? मिस्टर चेअरमन, मी निघतोय. आय हॅव अदर इम्पॉर्टंट वर्क्स टू डू. सॉरी जेंटलमन. ही काय वेळ झाली यायची? आय सेड सॉरी. मिस्टर कार्लसन, प्लीज मॅडम, सीट. या. शॅल वी स्टार्ट? सुरू करा आणि संपवा एकदाचं. सो यू मीन टू से पोलंड ह्या रशियाच्या अधिपत्याखाली असलेल्या देशातून की जिथे महिलांना एका ठराविक इयत्तेनंतर पुढील शिक्षणासही मुभा नाही, अशा ठिकाणाहून फ्रान्समध्ये स्थलांतरित झालेल्या एका महिलेने हा जग बदलण्याची क्षमता असलेला शोध लावलाय. येस, यू हर्ड इट राईट. मिस लेफरर, हेनरी बेकरेल सारख्या महान वैज्ञानिकाचं श्रेय तुम्ही सरळ एका महिलेला देण्याची शिफारस करताय. मिस्टर. अहो, मान्य आहे. मिस्टर बेकरेल यामध्ये एकटे नव्हते. मिस्टर पेरी क्युरींनी मिस्टर बेकरेल यांना मदत केली आहे. वाटल्यास आपण हा पुरस्कार मिस्टर बेकरेल आणि मिस्टर पेरी क्युरी यांना विभागून देऊ. आता मिस्टर पेरी क्युरींच्या पत्नी म्हणून त्यांनी चहा पाण्याची सोय केली असेल फार तर, म्हणून का त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार द्यायचा? मिस्टर कार्लसन, 20वे शतक केव्हा सुरू झालंय? आता तरी महिलांना फक्त घरकाम आणि चहा पाण्यापुरतंच मर्यादित राहण्याची अपेक्षा निदान तुमच्यासारख्या शिकलेल्या माणसांनी बाळगू नये. काम डाऊन मिस मॅग्नस. येस सर. मिस्टर कार्लसन, ॲज वी हॅव गॉट धिस अपील, कोणत्याही निष्कर्षावर जाण्यापूर्वी आपल्याला यावर विस्तृत चर्चा करावी लागेल. सो मिस मॅग्नस, या. प्लीज टेल मी, मिसेस क्युरी ह्या देखील या नोबेल पुरस्काराच्या तेवढ्याच योग्यतेच्या मानकरी कशा ठरतील? यू हॅव टू प्रूव्ह इट. येस. प्रूव्ह इट. ओ, ह्याची सुरुवात साधारण 9 वर्षांपूर्वी झाली. 1895 साली. तेव्हाचे पोलंडचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ मिस्टर जोसेफ कोवस्की हे पॅरिस दौऱ्यावर होते आणि तेव्हाच पोलंडवरून पॅरिसला स्थलांतरित झालेली, नुकतीच फिजिक्समध्ये ग्रॅज्युएट झालेली एक तरुणी त्यांना भेटायला आली. किती खुश आहे तो. माझ्या वॉर्सा शहरमध्ये सुद्धा लोक अशीच खुश असतील आणि एन्जॉय करत असतील. खरं तर रशियन राजवटीच्या राजकीय दडपणाला कंटाळून मी माझं वॉर्सा शहर सोडलं, पोलंड सोडलं. एक्सक्यूज मी, प्रोफेसर कोवास्की. हू आर यू? हॅलो सर, आय एम मार्झा. मार्झा? यस सर, मार्झा स्क्लोडस्का. मी नाही ओळखत तुला. सर, आज आपली अपॉइंटमेंट घेतली होती. रादर तुम्हीच मला भेटायला बोलवलं होतं आज. मी? सर, यस्टिन पोलिस्की. ओ, पोल्स्का. उशज. हॅव अ सीट. आय एम प्रोफेसर जोसेफ कोवस्की. सर, तुम्हाला कोण नाही ओळखत? यू मस्ट बी नोईंग, आय एम ऑल्सो पोलिश. आपल्या दोघांचा ब्लड ग्रुप सेम आहे. हां? सायन्स. इथे पॅरिसमध्ये काही लेक्चर्स होती, सो आलो होतो. इथल्या फिजिक्स सोसायटीच्या काही मीटिंग्स होत्या, त्या अटेंड करत होतो. मार्झा, मी तुझ्याबद्दल आणि तुझ्या रिसर्च वर्कबद्दल बरंच काही ऐकलंय.
So please tell me something more about your research work. How is it going on? सर, सध्या मी वेगवेगळ्या धातूंच्या चुंबकीय गुणधर्मांचा अभ्यास करते. पोलंडहून इथे फ्रान्सला आल्यावर रिसर्च करण्यासाठी मला द सोसायटी फॉर द एन्करेजमेंट ऑफ नॅशनल इंडस्ट्री यांच्याकडून मदत मिळते. पण मला चुंबकाचा ना आणखीन अभ्यास करायचा आहे. पण प्रयोगाची सोय चांगली नाही आहे. मला ॲडव्हान्स रिसर्चसाठी मोठ्या आणि सुसज्ज अशा प्रयोगशाळेची गरज आहे. आणि म्हणूनच सर तुमच्याकडून मला या There you are. इथे माझ्या ओळखीचा एक हुशार कुशल तरुण असा एक सायंटिस्ट आहे. तो ह्याच विषयात रिसर्च करतोय. मॅग्नेटिझम इज प्रॉपर्टीज अँड ऑल. मला असं वाटतं की तो तुला काही मदत करू शकेल. रादर त्याच्या प्रयोगशाळेत प्रयोग करण्यासाठी तुला योग्य ती जागा मिळेल, आवश्यक ती उपकरणंही मिळतील. सो ही इज अ वन हू कॅन हेल्प यू आउट. ओ दॅट्स गुड. पण कुणाविषयी बोलताय तुम्ही? पेरी क्युरी. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. यू वेलकम. लवकरच भेटू आपण. शी सीम्स टू बी अ व्हेरी प्रॉमिसिंग गर्ल. एक ना एक दिवस ही मुलगी पोलंडचं नाव नक्की उज्ज्वल करेल. प्रोफेसर कोवास्की यांचं केबिन. मेरीसुद्धा पोलंडचीच असल्यामुळे तिला मदत करण्याची प्रोफेसर कोवास्की यांची खूप तीव्र इच्छा होती. मेरी नक्कीच पुढे जाऊन काहीतरी करू शकेल याचा त्यांना विश्वास होता. आणि त्यासाठीच प्रोफेसर कोवास्की यांनी पेरी क्युरीशी मेरीची भेट घालून दिली. पेरी, मी जे काही तुला सजेस्ट केलंय ते तुझ्या लक्षात आलंय का? येस सर. हे बघ पेरी, आपल्यापैकी प्रत्येक सायंटिस्टने एकत्र येऊन एकमेकांना मदत करणं ही काळाची अत्यंत गरज आहे. तरच आपण सायन्समध्ये काहीतरी अद्भुत घडवू शकू असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी तुला आज इथे बोलावलेलं आहे. पेरी. येस सर. मीट मिस मार्झा स्कोर्डोस्का फ्रॉम माय कंट्री पोलंड. हॅलो. सध्या रशियन झार राजवटीचं राज्य असलेलं पोलंड. सर प्लीज बी सीटेड सर. आर यू ओके? I'm sorry. ओके. Anyway. पेरी, मार्झा आपल्या संशोधनाचा एकच ध्यास घेऊन इथे आलेली आहे आणि तिला चुंबकाविषयी अजून अधिक अभ्यास करायचा आहे. आणि मला असं वाटतं की तुझा विषय तोच आहे. तू जर का तिला काही मदत केलीस, रादर तुम्ही दोघांनी एकामेकांना मदत केली तर तुमच्या रिसर्च वर्कमध्ये त्याचा फायदाच होईल असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी तुला आज इथे बोलावलंय. यू गॉट इट? येस सर. अँड पेरी, मार्झा इज फिजिक्स ग्रॅज्युएट. आता तिला मॅथमॅटिक्सची डिग्री मिळणार आहे. अँड मार्झा, येस सर. मीट मिस्टर पेरी क्युरी, अन इमर्जिंग सायंटिस्ट इन फ्रान्स. याने काही थिसिस लिहिलेत. पॅरामॅग्नेटिझम, डायोमॅग्नेटिझमचा सविस्तर अभ्यास केला याने. ह्याच्या नावावर काही इन्व्हेन्शन्स पण आहेत, क्युरी स्केल अँड इलेक्ट्रोमीटर सारखी. ओके. हे बघ पेरी, तुझी काय हरकत नसेल तर प्लीज तुझ्या प्रयोगशाळेत हिला प्रयोग करण्यासाठी जागा दे. हिच्या रिसर्च वर्कमध्ये बरीच मदत होईल हिला. आणि माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे तुला, लास्ट रिक्वेस्ट. प्लीज तुझ्या प्रयोगशाळेत हिला जागा दे प्लीज. सर माझी काहीच हरकत नाही आहे सर. बट द लॅब इज नॉट दॅट ग्रेट. संचालकांनी जी जागा दिली आहे ती फारशी काही चांगल्या अवस्थेत नाही आहे. हां, पण आम्ही प्रयत्न करतोय. लागतील तशी इक्विपमेंट जमतील तसं घेणं आमचं सुरूच आहे. आणि पुढेही आम्ही तशीच डेव्हलप करत राहू. Yeah, that's the spirit, my boy. That's the spirit. Hoping some extraordinary and revolutionary achievements from this talented intellectual pair. जेतीदय बुशो. काय म्हणतो हा? हा म्हणतोय हा तुला नेहमीच मदत करायला तयार आहे. जबॅश्मी. सर ती म्हणते बघूया. हा, मेड फॉर इच अदर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. नोबेल पुरस्कार कमिटीचे कार्यालय. पुढे मेरी तिच्या रिसर्चसाठी पेरीसोबत त्याच्या लॅबमध्ये काम करू लागली. जेमतेम 2-3 एक्सपेरिमेंट टेबल्स, काही अपॅरेटस, रसायनं, डोक्यावर गळकत छप्पर आणि सायन्स या एकाच पॅशननी ती दोघं कामाला लागली होती. जोडीदार जर एका क्षेत्रातला असेल
तर पुढे जाऊन एकमेकांना सांभाळून घेण्यात, समजून घेण्यात काही अडचणी येत नाहीत हे मेरी आणि पेरीने ओळखलं. आपण दोघं एकमेकांना पूरक आहोत हे त्यांना कळलं आणि त्यांनी लग्न केलं. पण याआधी मेरीचं एक लग्न झालं होतं सायन्सशी, विज्ञानाशी. पुढे जाऊन मेरीने मॅग्नेटिक प्रॉपर्टीवरती रिसर्च करून असं शोधून काढलं की पोलादासारखे धातूही एका विशिष्ट तापमानापर्यंत तापवल्यास आपला चुंबकीय गुणधर्म गमावतात. तिने विशेष करून क्वेन स्टीलच्या प्रॉपर्टीवरती रिसर्च केला आणि तिला डॉक्टरेट मिळाली. मेरीला डॉक्टरेट मिळाली खरी, पण लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा तिचा लढवय्या स्वभाव तिला शांत बसू देत नव्हता. तिला सतत हे जाणवत होतं की आपल्या हातून असं कुठलं तरी कार्य होणं बाकी आहे ज्यामुळे हे जग बदलेल. आणि म्हणून तिने तिथेच न थांबता पुढील वाटचालीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. आणि तिच्या या मार्गात तिला भेटले मिस्टर हेनरी बेकरल, ज्यांचे युरेनियमच्या संशोधनाचे पेपर नुकतेच प्रसिद्ध झाले होते. हेनरी बेकरेलचे ऑफिस. मेरीच्या हाती बेकरेल यांचे रिसर्च पेपर लागले होते. त्याच्यावरती सखोल अभ्यास करून पुढच्या प्रयोगाची दिशा ठरवण्यासाठी मेरी बेकरेल यांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटली. Well. First of all, I must say you seem to be very excited and curious about this, Mrs. Curie. But are you really serious? म्हणजे तुम्हाला हाच सब्जेक्ट घ्यायचा आहे तुमच्या PhDच्या रिसर्चसाठी? ही वाट खूप कठीण आहे हां. यस, आय नो मिस्टर बेकरल. आणि म्हणूनच तुमच्याकडून याबद्दल थोडं अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठीच आज मी इथे आले. ओके आय ॲप्रिशिएट. कसं आहे ना मिसेस क्युरी, 2 वर्षापूर्वी 1895 विल्यम रॉन्टगननी एक्सरेचा शोध लावला आहे. हे तुलाही माहिती आहे आणि मलाही. पण त्यांची निर्मिती कशी झाली, त्यामागचं मेकॅनिझम काय, हे गूढच राहिलं. तुला सांगतो, मलाही चमकणाऱ्या पदार्थांची कल्पना सुचली होती कदाचित सर्वात आधी. मी युरेनियम धातूचे क्षार माझ्या रिसर्चसाठी घेतलेही होते. पण मला असं आढळलं की सूर्यप्रकाशाचा किंवा कसल्याही उजेडाचा झोत नसतानाही त्या क्षारातून हे आपोआपच एक्सरेसारखे किरण बाहेर पडत होते. हां, पण हे किरण कसले ते मात्र मला समजलं नाही. हे बघ, हे माझे नोट्स आहेत, सर्व डिटेल्स मी त्यात दिलेले आहेत. ते ठीक आहे, पण मग हे किरण एक्सरे सारखेच असावेत असं तुम्हाला का वाटलं? कारण त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर ही एक्सरेसारखीच ताकदवान होती. अच्छा, इंटरेस्टिंग. पण तुम्ही म्हणालात की उजेड नसतानाही किरण. आर यू शुअर? व्हॉट डू मीन? आय एम 100% शुअर. कारण आधी मलाही असं वाटलं की हे किरण सूर्यप्रकाशामुळे तर निर्माण होत नसावेत. मग मी युरेनियम धातूचे क्षार कित्येक दिवस अंधारात ठेवले, ॲब्सोल्युटली नो एक्सटर्नल लाईट. अँड व्हॉट आय फाउंड की तरीही त्यातून ह्या किरणांचं उत्सर्जन होतच होतं. हे म्हणजे फॉस्फरसन्स फिनॉमिननपेक्षा वेगळं ठरतं ना, बिकॉज देर इज नो एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जी अँड स्टील दिस रेडिएशन सीम टू अराइज स्पॉन्टेनियसली फ्रॉम युरेनियम इटसेल्फ. आर यू गेटिंग मी? ॲब्सोल्युटली. पण ऊर्जेचा बाह्य स्रोत नसतानाही असं रेडिएशन म्हणजे, ओ दिस इज अनबिलिव्हेबल. मेंदूला चांगलाच खुराक आहे. आता तर मी हा सब्जेक्ट घेणार आहे. ओके मिसेस क्युरी, ऑल द बेस्ट. काही मदत लागली ना तर जरूर सांगा. सर, तुम्ही मला मदत कराल ना? मी तुम्हाला अपडेट देतच राहीन. दॅट्स गुड. नाव इज बिटवीन यू अँड सायन्स. दिस विल बी अ गेम चेंजर. गो अहेड. थँक्यू सर. अडगळीची खोली वाटेल अशी लॅब. हेनरी बेकरलच्या रिसर्च पेपरमुळे मेरीला आपल्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग दिसला होता. हेनरी बेकरलचे युरेनियमचे प्रयोग मेरीनेही आपल्या लॅबमध्ये करून पाहिले आणि तिलाही तशीच चकित करणारी निरीक्षणं आढळली. मिस्टर बेकरल इज राईट. युरेनियममधून रेडिएशन तर होत आहे आणि हे रेडिएशन या मिश्रणातल्या युरेनियमच्या प्रमाणानुसारच आहे. युरेनियम दुसऱ्या धातूत मिसळला किंवा हवामान बदललं
तरी यात काहीच फरक पडत नाही आहे. रेडिएशन तर होतच आहे, पण हे रेडिएशन स्वतंत्र आहे. कदाचित हा या युरेनियमचा अणुधर्म तर नव्हे. पण मग हे जर खरं मानलं तर प्रश्न असा उरतो की हे युरेनियम पुरतंच आहे की ओ माय गॉड, कशावरून दुसऱ्या एखाद्या रासायनिक द्रव्यातून, मूलद्रव्यातून असं रेडिएशन होत नसेल. युरेनियमचा ॲटॉमिक नंबर, हा चार्ट सापडला. आणि आता साधारण युरेनियमच्याच फॅमिलीमधलं कोण आहे बरं? थोरियम. थोरियमवरती प्रयोग करून बघायला हवा. कदाचित त्याच्यातूनच मेरीचं पत्र? radiation येत असेल. डिअर सर, तुमच्या रिसर्च पेपरनुसार मी युरेनियमचे क्षार घेऊन त्यावर एक्सपेरिमेंट केले. मलाही सारखेच रिझल्ट मिळाले. ओरमधून युरेनियम वेगळे केल्यावरही रेडिएशन डिटेक्ट झालं. पुढे मी थोरियमवर प्रयोग केल्यावरही तेच रिझल्ट मिळाले. त्यात नक्कीच एखादे नवीन मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्यातूनच रेडिएशन होत आहे याबद्दल मला खात्री आहे. फर्दर आय विल कंटिन्यू द प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन अँड क्रिस्टलायझेशन until I get that basic element. Till then, looking forward for your support. Yours, Mary Sklodowska-Curie. नवीन मूलद्रव्य? ग्रेट. आय वॉज राईट. थोरियम, यू टू. तर थोरियम आणि युरेनियम या मूलद्रव्यातून तीव्र रेडिएशन होत आहे. पण या गुणधर्माला काय म्हणावं बरं? काय नाव द्यावे याला? रेडिएशन तर होतं आहे आणि तेही इतक्या ॲक्टिव्हली. काय म्हणायचं या ॲक्टिव्हिटीला? रेडिएशनची ॲक्टिव्हिटी, रेडिएशन ॲक्टिव्हिटी, हां, रेडिओ ॲक्टिव्हिटी. आणि युरेनियम थोरियम, तुम्हाला रे काय म्हणू? तुमच्यातून तर हे रेडिएशन होतं आहे, तर मग हां, रेडिओ एलिमेंट्स. ठरलं तर आजपासून जग तुम्हाला रेडिओ एलिमेंट्स म्हणून ओळखेल. आणि ज्यांच्यात तुम्ही नसताना ती खनिजं असतात इनॲक्टिव्ह, निद्रिस्त. पण मला अजून प्रयोग करावे लागतील. हे काय पाहते मी? पीचब्लेंड तर युरेनियमपेक्षाही चौपट ॲक्टिव्ह आहे आणि चॉकोलाईट पण दुप्पट ॲक्टिव्ह. हे इतके ॲक्टिव्ह कसे असू शकतात? आणि ज्या खनिजांमध्ये युरेनियम आणि थोरियमचं मिश्रण आहे त्यांचे रेडिएशन ही जास्त चमकदार आहेत. असं कसं होऊ शकतं? म्हणजे हो माय गॉड, व्हॉट इज हॅपनिंग? ॲम आय हेडिंग इन रॉंग डिरेक्शन? कारण हे जर खरं असेल तर या पदार्थांमध्ये युरेनियम थोरियमपेक्षाही एखादं वेगळंच मूलद्रव्य असलं पाहिजे. तेही युरेनियमपेक्षा कित्येक पटीने जास्त क्रियाशील. म्हणजे नवीन मूलद्रव्य. नवीन मूलद्रव्य? कम ऑन मेरी, आता स्वस्थ बसून चालणार नाही. कारण कदाचित नवीन एखादं मूलद्रव्य खरंच त्याचा शोध लागायची वाट पाहत असेल आणि मला ते शोधून काढलंच पाहिजे. थँक्यू सो मच रेडिओ ॲक्टिव्हिटी. तुझ्यामुळे एक वेगळा शोध लागणार आहे. होप सो. येस, इट इज देअर. इट हॅज टू बी देअर. नवीन मूलद्रव्य, नवीन मूलद्रव्याचा शोध. नोबेल पुरस्कार कमिटीचे कार्यालय, मॅग्नस आणि कार्लसन यांच्यात चर्चा सुरू आहे. तर आपण इथे एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायला हवी की रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि रेडिओ एलिमेंट्स ही मेरीच्या रिसर्चची अगदी पहिली अपत्य. त्यामुळेच विल्यम रॉन्गेनच्या एक्सरेला एक नवा आयाम मिळाला. मग यात पेरी क्युरी केव्हा सहभागी झाले? पेरी त्यांच्या क्रिस्टल स्टडीजमध्ये बिझी असल्यामुळे प्रत्यक्ष सहभागी नाही झाले. हा, पण इलेक्ट्रोमीटरमुळे त्यांचा अप्रत्यक्षपणे सहभाग होताच. एक्झॅक्टली. तुम्ही म्हणताय की या पेपरनुसार मिसेस क्युरींनी रेडिएशन कॅल्क्युलेट केलंय. पण जर इलेक्ट्रोमीटरच नसतं तर मिसेस क्युरींनी रेडिएशन कॅल्क्युलेट कसं केलं असतं? एवढंच काय, तर इलेक्ट्रोमीटरचा शोध मिस्टर क्युरींनी आणि त्यांचे भाऊ जॅक्स या दोघांनी मिळून लावलाय. तसंच मिस्टर क्युरींनी मॅग्नेटिझमवर रिसर्च करून क्युरीज लॉ काढला. त्यांची पिझो इलेक्ट्रिसिटीवरची रिसर्च आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या पेपरनुसार पिचब्लेंड हा ओर रेडियम आणि पोलोनियम मिळवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे आणि तोच मिस्टर पेरी क्युरींनी मिळवला.
म्हणजेच संशोधनातलं मुख्य काम हे मिस्टर पेरी क्युरींनी केलंय. नाही मिस्टर कार्लसन, पीचब्लेंडचं प्युरिफिकेशन करून एक नवीन मूलद्रव्य मिळू शकेल असा निष्कर्ष 2 वर्ष मेहनत घेऊन मिसेस क्युरी यांनी शोधून काढला होता. पेरी जेव्हा त्यांच्या क्रिस्टल स्टडीज मध्ये बिझी होते तेव्हा मेरी किचन मध्ये चहा घालण्यात नाही तर लॅब मध्ये पीचब्लेंडचं प्युरिफिकेशन करण्यासाठी घाम गाळत होत्या. पॅरिसच्या त्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत त्या कोंडलेल्या लॅब मध्ये तो केमिकल स्मोक अंगात भिनवून त्या आपलं शोधकार्य पार पाडत राहिल्या. अहो, मिस्टर बेकरेलची रेडिएशनची कल्पनाच नसती तर मिसेस क्युरींनी संशोधन कशावर केलं असतं. म्हणून मिस्टर बेकरेल आणि मिस्टर पेरी क्युरी हे नोबेल पुरस्कारासाठी जास्त पात्र आहेत. हेच मी मिस मॅग्नसला केव्हापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या ऐकायला तयार नाहीयेत. मिस्टर कार्लसन, म्हणजे मेरीच्या रिसर्चला काहीच किंमत नाही. मिसेस क्युरींनी मिस्टर क्युरींना फक्त मदतच केली आहे आणि आपल्या इथे मदतनीसाला कुठलाही पुरस्कार देण्याची प्रथा नाही. मिस्टर कार्लसन, तुम्ही मेरीचा सरळ सरळ अपमान करताय. प्लीज नोट माय पॉइंट, चेअरमन. Sir, this is going against protocol, sir. What protocol? No, no, no. What This you is saying? not our protocol. No, no. You are Mr. not- Carlson, just- Mr. Carlson, please. Yes, Miss Magnus, you too. yes, sir. अडगळीची खोली वाटेल अशी लॅब. थँक्यू सो मच पेरी. अगं, प्रयोग तू करतेस. आपली बायको एका महान क्रांतिकारक शोधाच्या उंबरट्यावर आहे हे जाणवलं, म्हणून मदत करायला आत्ता कुठे माझा अभ्यास सोडून तुला जॉईन झालोय. आणि मला कशाला थँक्स? अरे तसं नाही, पण मला प्रयोगात तू आणि जॅक्सने शोध लावलेल्या ह्या इलेक्ट्रोमीटरचा खूप म्हणजे खूपच उपयोग झालाय. त्याच्या सहाय्यानेच तर मी मोजू शकले की रेडिएशनचं नेमकं प्रमाण काय आहे आणि ते कितपत. ओके ओके, हे होय, गुड. अगं, 15 वर्षापूर्वी आम्ही तयार केलेलं उपकरण ते कित्येक ठिकाणी वापर झाला त्याचा आजपर्यंत, पण त्याचा उपयोग तुला तुझ्या या संशोधनात होतोय ही तर एक चांगलीच गोष्ट आहे. पण आपल्याला अपेक्षित असलेलं मूलद्रव्य हे संपूर्ण पीचब्लेंडवर पसरलेलं नाही आहे मेरी. त्याच्या काही टक्क्यातच ते. आणि मला शंका आहे की त्यात अजून एक मूलद्रव्य असावं. मलाही असंच वाटत होतं. यातून नवीन एक नव्हे तर 2 मूलद्रव्ये मिळणार आहेत आणि हे एक तर मिळालंच आहे बिस्मथ कंपाऊंडच्या गाळातून. पण बघ ना, जुलै 1899 उजाडले यासाठी. 2 वर्ष अथक परिश्रम केलेस, म्हणजेच ही सगळी ढवळाढवळ केलीस तेव्हा कुठे सापडले. मग काय नाव ठेवायचं याला? पोलोनियम. यस, माझ्या प्रिय पोलंड देशाच्या नावावरून पोलोनियम. पोलोनियम. गुड, छान आहे नाव. पण मेरी, तुझ्या या प्रयोगातून बाय प्रॉडक्ट म्हणून जो एक निष्कर्ष निघतोय ना, तो मला असं बाय वाटतं. प्रॉडक्ट नाही. अरे, दुसरंही एक नवीन मूलद्रव्य आहेच. आता तर ते मी शोधणारच, कारण खरं तर मी ते शोधत होते. ते शोधता शोधता पोलोनियम सापडलं. पण हे जे अजून सापडत नाहीये, जे खऱ्या अर्थाने रेडिएशनला कारणीभूत आहेत, ते या उरलेल्या गाळातही नक्कीच काहीतरी पदार्थ असला पाहिजे. कारण यातून पोलोनियम बाहेर काढला ना तरीही ऍक्टिव्हिटी चालूच आहे. काय असेल बरं ते? काय असेल नक्की? आपण ना तेही शोधून काढलंच पाहिजे. ठीक आहे ना, मग आपण या उरलेल्या गाळाचं प्युरिफिकेशन आणि क्रिस्टलायझेशन असंच सुरू ठेवू. काही ना काहीतरी तर सापडेलच. बरं, मी काय म्हणत होतो ते आपण नंतर बोलू, पण त्याआधी प्रयोग प्रयोग आणि फक्त प्रयोग. पुढे मेरी आणि पेरी दोघं मिळून लॅबमध्ये राबू लागले. रात्रंदिवस फक्त क्रिस्टलायझेशन आणि प्युरिफिकेशन. आणि हे करता करता मेरीला काहीतरी सापडलं. पेरी, आय गेस हे दुसरं मूलद्रव्यही सापडलंय मला. केमिकली जरा बेरियम सारखं पण वेगळंच. काय म्हणतेस? वा, तेही 6 महिन्यात. ग्रेट. पण नक्की आहे तरी काय हे? खऱ्या अर्थाने रेडिएशनला कारणीभूत आहे ते हेच. फायनली बेकरेलला पडलेलं कोडं आपल्याला सोडवता आलं. रेडिएशन करणाऱ्या याला रेडियम म्हणू आपण. रेडियम तर रेडियम.
तुझ्या शब्दापलीकडे आहे का ते? काय रे, तुला आवडलं नाही नाव? पण मेरी, हो तर युरेनियम पेक्षाही जास्त ऍक्टिव्ह आहे हे बघ. हे मी काळ्या कागदातही गुंडाळून पाहिलं तरीही यातून किरण बाहेर पडतायत आणि आजूबाजूच्या पदार्थांवरती परिणाम करतायत. हो, स्ट्रेंज, इट्स अनबिलिव्हेबल. मग हे इतकं स्ट्रॉंग असेल तर ह्यातून निघणारे किरण मग जीवजंतूच काय तर सूक्ष्म जीव यांचाही नाश करण्याची ताकद असू शकते यात. आणि हे पेशी नष्ट करेल. म्हणजेच कॅन्सरवरच्या उपचारासाठी हे तर एक मोठं वरदानच ठरेल. करेक्ट पेरी. पण बाहेरून प्रकाश किंवा कोणतीच ऊर्जा नसतानाही यातून ऊर्जा कशी बाहेर पडत असावी? तेही कोड सुटेल आज न उद्या. पण मी तेव्हाही जे बाय प्रॉडक्ट म्हणत होतो ना, म्हणजे हे बघ, तुझे निष्कर्ष तू काय नमूद करून ठेवल्यास यात? युरेनियम रेज कॉज एन एअर अराउंड अ सॅम्पल टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी अँड द ॲक्टिव्हिटी ऑफ युरेनियम कंपाऊंड्स डिपेंड्स ओनली ऑन द क्वांटिटी ऑफ युरेनियम प्रेझेंट. हो, मिश्रणातल्या युरेनियमच्या प्रमाणानुसारच ते रेडिएशन अवलंबून असतं. अगं हो, पण ह्याचाच दुसरा अर्थ असा होतो की हो, माझा यावरून तरी हाच अंदाज आहे की हे रेडिएशन मॉलिक्युल्समधल्या केमिकल रिॲक्शनमुळे नाही तर थेट अणुतूनच होतंय, फ्रॉम ॲटम इटसेल्फ. अगं हेच म्हणतोय मी. वेडी आहेस का? हे कसं शक्य आहे? म्हणजे अणूंचंही विभाजन होऊ शकतं असं सुचवतेस तू यातून अप्रत्यक्षपणे. मीही गोंधळात पडले होते, पण रिडिंग्स तर तशीच आली आहेत. But we already know that atoms are indivisible. And still you are thinking What that... we know, or say the world knows, may or may not be the truth, dear. Have patience. मला माहिती आहे, मी माझी निरीक्षणं जाहीर केल्यावर बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्यात. पदार्थातून रेडिएशन हे बुचकळ्यात टाकणार आहेच. कोड्यात तर मीही पडलेच होते बेकरलचं बोलणं ऐकून. हा गुंता कसा सोडवावा हेच कळत नव्हतं आणि म्हणून तर झपाटल्यासारखे प्रयोग कर सुटले. आणि जितका गुंता जास्त तितका प्रयोगातला आनंद जास्त. नो 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 मेरी, यू आर इम्पॉसिबल. आपले सहकारी ठाम निर्णायक पुराव्यांशिवाय आपल्याला हा निष्कर्ष जाहीर करायला विरोध करतायत. रसायनशास्त्रज्ञ आपल्या या धडपडीकडे लक्ष पण देत नाहीयेत. आपण काहीतरी जगावेगळंच शोधतोय. म्हणजेच मूलद्रव्यांचे मूलभूत सिद्धांतच डळमळत चाललेत आपल्या रिसर्चमुळे, असं नाही का वाटत तुला? जगावेगळं काहीतरी शोधताना प्रवासात लागणारी स्टेशन ही जगावेगळीच असणार. कदाचित काहीतरी अगदीच नवीन सापडणार असेल. विरोध तर होणारच. मी अणूचेही भाग असू शकतात असं म्हटलं तर मग गजबच होणार आहे. पेरी, धातूच्या मिश्रणात रेडियमचं अस्तित्व अगदी सूक्ष्म प्रमाणात असतं. आपल्या संशोधनावर शंकाही घेतल्या जात आहेत ना. मग आपण एक करायचं. काय? आपण रेडियम शुद्ध स्वरूपात मिळवायचं. ए बाई, तुला खरंच वेळ तर लागलं नाहीये ना? पिचब्लेंडमध्ये 1 पार्टिकल पर मिलियन एवढं कमी असेल हे मूलद्रव्य, असं आपला कयास आहे ना? मग शुद्ध स्वरूपातलं मिळवायचं तर त्यासाठी केवढं पिचब्लेंड लागेल? ते आणायचं कुठून आणि ते ठेवायचं कुठे? शिवाय पिचब्लेंड महाग किती आहे? त्यात होणारा तो खर्च. फिजिक्स स्कूलमधून तर काहीच आर्थिक मदत मिळत नाही आपल्याला. नाही म्हणायला मेटलर्जिकल आणि मायनिंग कंपनीजमधून थोडीफार मदत मिळते, एवढंच. पण पेरी, हे करावं तर लागेलच. त्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. कुठून आणायचं एवढं पिचब्लेंड? मला खात्री आहे तू काहीतरी शक्कल लढवशीलच तुझ्या सुपीक डोक्यातून. हो तर स्त्री अट्टापुढे आजपर्यंत कोणाचं काही चाललंय? त्यात बायको, त्यात सायंटिस्ट, मग तर झालंच. कुठून आणायचं पिचब्लेंड? एक पर्याय आहे. कोणता? सांग ना, पटकन सांग. बघ, म्हणजे तुला पटतंय तर. पिचब्लेंड तर खूप महाग आहे. बट ॲज पर माय इन्फॉर्मेशन, बोहेमियामधल्या एका खाणीत हे खनिज भरपूर आहे. त्या खनिजातून युरेनियम काढून घेतलं की उरलेला ढिगारा ते बाहेर फेकून देतात. पण त्यात युरेनियम आणि रेडियमचं सूक्ष्म प्रमाण तसंच राहून जातं. आता मूळ स्वरूपातलं पिचब्लेंड तर आपल्याला परवडणार नाही. मग आपण त्यांच्या दृष्टीने टाकाऊ, निरुपयोगी
पण आपल्या दृष्टीने उपयोगी असा ढिगारा विकत घेतला तर सरकार अगदी स्वस्तात आपल्याला त्यांच्यासाठी तो मातीमोल पण आपल्यासाठी अनमोल असा ढिगारा सहज देईल. चालेल, मग लगेच कामाला लागूया. पुढे मेरी आणि पेरी यांचा प्रयोग जोर धरू लागला. पेरीने सुचवल्याप्रमाणे बोहेमियन सरकारने पिबलेंचा ढिगारा त्यांना अगदी मोफत दिला. त्यामुळेच या प्रयोगातली आर्थिक बाजू सांभाळली गेली. रात्रंदिवस प्युरिफिकेशन आणि क्रिस्टलायझेशन करत असतानाच मेरी आपल्या निष्कर्षाच्या दिशेने चालत होती आणि त्यातच तिला पुढे नवं काहीतरी गवसलं. हे एक बरं झालं हा पेरी. पिजब्लेंडची एवढी माती तर ऑस्ट्रियन सरकारने मोफतच दिली आपल्याला. ऑस्ट्रियातून ढिगारेचे ढिगारे येत आहेत. आता प्रयोग करण्यात काहीच अडचण नाही. आपण आतापर्यंत 50 वेळा तरी क्रिस्टलायझेशन आणि प्युरिफिकेशन केलं असेल ना. आणि प्रत्येक वेळेस रेडिएशन वाढतच गेलेत. मी म्हणालो होतो ना, प्रयोग प्रयोग आणि प्रयोग. सापडलं सापडलं झालं एकदाच नीट. इट्स कन्फर्म नाव. काय झालं, काय सापडलं? अरे हे बघ ना, शुद्ध स्वरूपातलं रेडियम. शुद्ध स्वरूपातलं रेडियम तयार करता आलं आपल्याला. ओके ओके, लेट मी चेक. 225. येस, 225. 225 आहे याचा परमाणु भाग आणि बाकी पॅरामीटर्स पण लागू पडत आहेत. ग्रेट. आता रेडियमच्या अस्तित्वाविषयी कोणीही संशय घेणार नाही. बरं झालं ना, या 2 क्युरींनी आपली क्युरिओसिटी टिकून ठेवली. नोबल कमिटीचं कार्यालय. त्या दिवशी मेरीने फक्त शुद्ध स्वरूपातलं रेडियम नाही शोधून काढलं, तर वर्षानुवर्ष गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेल्या प्रत्येक पोलिश नागरिकाच्या आयुष्यात येणारा एक आशेचा किरणच शोधून काढला होता. या जगाच्या पाठीवर प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा प्रस्थापितांचा दृष्टिकोनच बदलून टाकेल असा आविष्कार तिने केला होता. सो हेन्स प्रूव्हन. जिद्द, चिकाटी आणि अपार मेहनत करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनही ध्येयपूर्ती करता येते. सो हेन्स प्रूव्हन की स्त्रीचं कौशल्य किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासोबतच लॅबमध्ये प्रयोग करण्यासाठीही पणाला लागू शकतं. हेन्स प्रूव्हन की जर मिस्टर ग्राहम बेल टेलिफोनचा शोध लावू शकतात, थॉमस एडिसन विजेच्या दिव्याचा शोध लावू शकतात, अहो इतकंच काय तर पेरी क्युरी इलेक्ट्रोमीटरचा शोध लावू शकतात, तर मिसेस क्युरी नक्कीच रेडियम आणि रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध लावू शकतातच. मिस मॅग्नस. हां होय. एनिवे, हे बघा, हे माझ्याकडे स्वतः मिस्टर पेरी क्युरी यांनी दिलेलं पत्र आहे, ज्यात ते सरळ म्हणतायत की मी यासोबत अटॅच केलेल्या कागदपत्रात मेरीच्या हस्ताक्षरातली काही नोटिंग्स आपल्या रेफरन्ससाठी देत आहे. आपल्या लक्षात येईल की संशोधनात मेरी क्युरी यांचं योगदान सर्वाधिक आहे. त्यामुळे जर या शोधाबद्दल देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारास कोणी पात्र असेल तर त्या मेरी क्युरीच आहेत. आणि जर त्यांचा हक्क डावलला जात असेल तर मी सुद्धा हा पुरस्कार नाकारतो. सर. येस. अहो मॅडम, जर तुमच्याकडे मिस्टर क्युरींचं पत्र ऑलरेडी होतं तर ते आधीच का नाही दाखवलं? कारण डोक्यात प्रकाश पडायला ऊर्जेच्या बाह्य स्रोताची गरज भासतेच मिस्टर कार्लसन. मिस्टर कार्लसन. येस सर. प्लीज चेंज द ऑर्डर. येस सर. इट्स कन्फर्म्ड नाव. यंदाच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांमध्ये मॅडम क्युरी यांचं नाव सर्वात वर ॲड करा. मॅडम क्युरी विल बी द फर्स्ट एव्हर वुमन सायंटिस्ट टू रिसीव this prestigious Nobel Prize for her extraordinary work in science, which will contribute to betterment of entire mankind. आणि अखेर मेरीला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं. ती नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला सायंटिस्ट ठरली. पण ती
एवढ्यावरच थांबली नाही, पुढे मेरी आणि पेरी यांनी आपले शोधकार्य वेगवेगळ्या क्षेत्रात असेच चालू ठेवले. आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा खूप लखलखीत आणि तेजस्वी आहे रेडियम. हो, अगदी माझ्या बायकोच्या बुद्धिमत्तेसारखं. कोणी कल्पना पण करू शकणार नाही ह्याने काय काय होऊ शकतं. इट कुड बी पॉसिबल सोर्स ऑफ एनर्जी. आणि हे कॅन्सरचे पेशी नष्ट करू शकेल. म्हणूनच तर युरोपियन सायंटिस्ट आपल्याला कधीच अप्रोच झालेत. ह्या एका नवीन एलिमेंटमुळे आपल्या फेलो सायंटिस्टच्या कामातही खूप फायदा होणार आहे. फक्त सायंटिस्टच नाही तर अख्ख्या जगाला याचा फायदा होणार आहे. मॅडम क्युरी, तुमचा हा शोध जग बदलणार. हो, पण इथेच थांबायचं नाही. ह्या 2 क्युरींनी आपली क्युरिओसिटी अशीच टिकून ठेवायची. येस, अँड द वर्ल्ड विल नो अस ॲज Curious क्युरियस क्युरीज. Curies. मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात विज्ञान नाटिका क्युरियस क्युरी. लेखक पराग पुजारी. यातील भूमिका आणि कलावंत: मेरी क्युरी जयश्री जाधव, पेरी क्युरी महेश चितळे, मिस मॅग्नस सुनीता रामटेके, प्रोफेसर क्लोवास्की रामदास जाधव, हेनरी बेकरेल अवधूत मोहरे, मिस्टर कार्लसन अर्पित राऊळ, मिस्टर चेअरमन विद्याधर मिरजकर. निर्मिती सहाय्य सुहिता मराठे. सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.